गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून पिंपळोद गावात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नव्हता. त्यामुळे ग्रामस्थ त्रासले होते. 8-8 दिवस पाणी भेटत नव्हते. मात्र आता नवीन योजना तिथे कार्यरत केल्यामुळे पाण्याचा प्रश्न जवळजवळ सुटण्याच्या मार्गावर असताना पाणी मुबलक वरून पुरवठा केला जातो. मात्र तो गावात पाणी पुरवठा करताना वॉलमॅन राजकारण करीत होता व त्यामुळे कृत्रिम पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याचे मत अनेकांनी सांगितले होते व अखेर ग्रामस्थांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते व ते 20 तासानंतर आमरण उपोषण खासदार बळवंत वानखडे, आमदार गजानन लवटे, माजी सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांच्या मध्यस्थीने व पाणी पुरवठा मुख्य अधिकारी विवेक सोळंके, शाखा अभियंता अभय देशमुख आदींच्या उपस्थितीत दुपारी 4 वाजता सोडण्यात आले. आमरण उपोषणाला बसलेले संजय पंचबुद्धे, ज्ञानदेव डोरस, राजेंद्र सदार, सुरेश गुरव, सुरेश कुटे, ऋषिकेश पतंगे, दिलीप वाकुडे, गणेश पाचोर्डे आदी ग्रामस्थ बसले होते. त्यांना लिमका पेय देऊन उपोषण सोडवले. यापुढे पाणी पुरवठा व्यवस्थित होणार असून जो वॉलमन गावात राजकारण करीत होता त्या वॉलमनला तात्पुरती स्थगिती देऊन त्याच्या जागेवर नवीन वॉलमन देण्यात आला, हे सुद्धा प्रामुख्याने महत्वाचे आहे. उपोषण सुटल्यानंतर उपोषण मंडपाला बाळासाहेब वानखडे, रवींद्र ढोकणे व इतर भाजपचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.